मना सावरणारी जोडणारी सोडणारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी कुठं कुठं काय जायला लागतं. आशू काय करतोय? वेळ आहे का रे? आशू वेळ काय वेड आहेस का? बाहेर बाहेर उचल ते उचल बाहेर वेड आहेस का? काय करतोय? अरे दिसत नाहीये मला. दिसत नाहीये ना, मग बाहेर आहे पटकन. आलो आलो ये. एक मिनिट. रे उठ ना लवकर. उठ. काय झालंय तुझं? चष्मा मिळत नाही ना? हो. तुला दिसत नाहीये ना काही? मग इथे शांत बस, आम्ही शोधतो. नाही तिथे बसू का? हा जा तिकडे बघ. थांब मी शोधतोय. अरे याला कुठं ये. चल 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 तुला तिकडे बसवतो. इकडे इकडं पाडून ठेवशील सगळं, कळलं का? तुला दिसत नाहीये ना? नाही. तुला दिसत नाहीये? नाही, पण- काही दिसत नाहीये? अरे ओके तू असं कर, तू हा पेपर वाच. यार मस्करी काय करतो यार? किंजली याच्यात चष्मा सापडला पाहिजे. तिला नाही कळलं पाहिजे चष्म्याशिवाय मला नीट दिसत नाही ते. कळलंय मला. कुठे ठेवलायस? काहीतरी हिंट दे. अरे कुठे ठेवलंय म्हणजे काय? जनरली डोळ्यावर असतो, आता कुठेही असू शकतो. काही सांगता येतं का? कुठेही कसा असू शकतो? आणि असं बघ, काळ्या रंगाचा चष्मा आहे, तर असं काच आहेत मस्त. हिंट विचारले तर वर्णन करतोय. हे शोध ना काही बोलले. ए शोध ना पटकन. शोधा यार पटकन, शोधा पटकन. चला आज दिवसभर आशूच्या आंखों की मस्ती. आणि पैमाने तर तयारच आहे. कैवल्य ऐक ना, मी गॅसवर गुलाबजाम ठेवले, ते निवले की आत ठेवशील फ्रीज मध्ये? काय काय निवले? मी निकमाजींकडे जाऊन येते. काय निवले की म्हणजे काय? अरे आंधळ प्रेम, काय गुलाबजाम शोधतोयस का रे आशुतोष? ते बघ इथे उजवीकडे. नाही वास इकडून येतोय. गुलाबजाम इकडे आहेत. हा सावकाश. हा अरे गरम. गुलाबजाम. आई 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 गरम कोणी केलं? काय झालं रे आशुतोष? आलो रे आलो. काय झालं रे आशुतोष? हा इथे जमिनीवर पाककला केलीस का? किती पाक सांडलाय? नाही नाही विनेगर पेलो. नाही नाही गुलाबजाम सांडलेस. गुलाबजाम नाही ते आधी सांडले, नंतर विनेगर पेलो, त्याचा त्रास होतो. हो का? पाणी सापडतंय का बघ, नाही डायरेक्ट पाणी पाणी सापडत नाही रे. पाणी कुठेही सापडत नाहीये. हा काय करायचं आता याचं? ऐक ना, भूक लागली. गुलाबजाम राहिलेत का बघ ना. गुलाबजाम आता फक्त 2च उरलेत. हा दे दे. 2च उरलेत रे. 2च उरले. हा बटाटा चालेल का? तोही पाकात बुडालाय, गोडच लागेल. नाही नाही बटाट्याने वजन वाढतं. गुलाबजाम दे दे दे. हे घे. अरे हे घे ना. हा दे ना. अरे हे घे ना. असं काय करतोयस आशू? असं काय करतोयस? हे घे. आशू संपले गुलाबजाम. सांडले.
आता एकच उरलाय. सांडले? कोणी सांडले? मी सांडले नाही ते आपोआप सांडले. मी तहान लागली म्हणून पाण्याची बाटली घ्यायला आलो तर ते गुलाबजामचा टोप आला हातात आणि तो पडला खाली. बाहेर वा, आत्ताच्या आत्ता किचन मधनं बाहेर वा. नुसती कामं वाढवून ठेवताय. एक तर निकम आजींसाठी केले होते मी गुलाबजाम, आता मला फरशी सगळी पुसून ठेवावी लागणार आहे. काय ताई असं काय बोलते, ओरडते कशाला? तू तरी दया दाखव ना भावा. दया तुझ्यावर? तुला कोणी सांगितलंय रे किचन मध्ये जायला दिसत नसताना? देवा देवा, बरं केलं चष्मा हरवला. सगळ्या लोकांची खरी रूप दिसतात आता. बाळा, अण्णा असं का म्हणता? तुमचं कोणीच नाही या जगात अण्णा. हा, मी आहे ना तुमची काळजी घ्यायला. हा, बोला काय करायचंय? बाळा, मला जरा बाथरूम पर्यंत सोडशील खरे? चला ना अण्णा, तुम्हाला पोचवायला मीच येणार आहे. चला चला. अरे रे, आता काय झालं रे? अरे रे काय अण्णा, तुम्ही चालता चालता काही गुलाबजाम शहीद झाले हो. देवा, माफ कर मला. जमेल ना तुम्हाला की मी येऊ? हा, माझे डोळे येऊ दे, असला फोडून काढतो ना. रेश्मा, हे काय करतेस तू? लादी पुसतीये. हो, ते मलाही दिसतंय, पण ही सगळी कामं तू का करतेस? एक सेकंड, म्हणजे हे सगळे मिळून तुला जबरदस्तीने राबवून घेतात हो ना? हो, खूप राबवून घेतात, खूप त्रास देतात. आता बाबांना फोन करू ना, तेव्हा सांगा हा सगळं फोनवर. फोन आणते. हं? रेश्मा, सॉरी, ते खूप भूक लागली होती मला म्हणून. राकेश भाऊजी, काय? अहो, ओरडू नका ना. कसं आहे, एकच होतं त्याच्यात आणि मला असं वाटतं तुम्हा सगळ्यांचं झालं असेल म्हणून मी खाल्ला. एक उरला होता. गुलाबजाम तुम्ही संपवला? अरे, लाज नाही वाटत का तुम्हाला? हा, तोंड वर करून सांगताय गुलाबजाम संपवला. याला फोन करायला येतं आणि आमच्या घरातले गुलाबजाम संपवता म्हणजे? नाही नाही, आता बोंबाबोंब करतो घरी. ऐका, बोंब करू नका. मी पाया पडतो तुमच्या. हे बघा, मी जस्ट आलो, गुलाबजामुन बघितला, टेम्प्ट झालो, भूक लागली होती म्हणून खाल्ला. चुकून म्हणजे काय? आता उद्या याल फोन करायला आणि अख्खं राशन संपवून टाकाल घरातलं. नाही असं कसं? नाही, आता घरी सांगावं लागणार. मी चाललो. हो, नाही, ऐका ना, मला प्लीज माफ करा. ठीक आहे. हा, इकडे कोण दिसते का? हा? इथे कोण दिसते? नाही, इकडं अहो कोणीच नाही हो, म्हणून सांगतोय, तुम्ही प्लीज आरडाओरडा करू नका, माझी इज्जत जाईल ना. ठीक आहे. हा, एक काम करा, हा. फाईन भरा आणि मोकळे व्हा. फाईन? हो, मग फाईन भरावं लागणार ना. माझा एकुलता एक गुलाबजाम संपवलं तुम्ही. माझी इच्छा तृप्त राहिली. आता मी मेलो की भूत बनून तुमच्या मानगुटीवर बसणार. मग अशा जड आयुष्याचा तुम्हाला काय फायदा आहे का? त्यापेक्षा एक काम करा, 500 रुपये द्या आणि मिटवा इकडं. 500 रुपये? 500 रुपयात? 500 रुपये? अहो पण 500 रुपये जास्त होतात. 500 रुपयात 5 किलो गुलाबजामुन येतील. नाही दिले तर 1 टनाची लाच जाईल. चालेल का?
सांगतो. नाही नाही असं नाही चालणार. थांबा बघतो मी. आणि मी आहे म्हणून 500 वर सोडतोय. हे सुजय साहेब असते ना, त्यांनी मोठी पावती फाडली असती. 500 नाही आहे तो, 1000ची नोट आहे. सुट्ट नाही आहेत माझ्याकडे. ठीक ठीक. ओ एक ना ते अरे ही पुस्तकं ना, सॉरी 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 स्कॉलर. कैवल्य जरा आता 1 मिनिट शांत राहा. मला स्कॉलर कडे काम आहे. स्कॉलर, हा जरा मेसेज वाचून दाखव पटकन. विल रीच इन 10 minutes किंजल. काय? माझी किंजल 10 मिनिटात श्रीमंत होती? नाही, पण 10 मिनिटात तू कंगाल होतोस. का? कारण रिच म्हणजे श्रीमंत, रीच म्हणजे पोहोचणे. ती 10 मिनिटात तिथे पोचतीये. किंजल 10 मिनिटात येत. स्कॉलर प्लीज मला मदत करा. कैवल्य गेला ते बरं झालं. ह्याला यायलाच नको त्यांनी आता बाहेरून परत. काय ना, हे किंजलचं घड्याळ रिपेअर करायचंय ना, त्यासाठी येणार आहे ती इकडे. आणि या कैवल्याने असला नालायकपणा केला ना, मला काही कळत नाही का दिवसभर त्रास देतोय मला. दरवेळी असंच करतो. मी अडचणीत आलं की आज जास्त त्रास देतो. कुत्रा 1 नंबरचा कुत्रा आहे माहितीये का. म्हणजे आपल्या घरातले सगळे चांगलेत, पण हा कुत्रा ह्याची शेपूट वाकडी ते वाकडीच. नाही रे, आत्ता मला काही त्याला बोलता येत नाही रे. माझे डोळे दगडा खाली आहेत. पण एकदा तो सापडू दे मला. असला सुटणार आहे ना त्याला, तो असला पळत सुटेल ना, घरी येणारच नाही परत इकडे. आला आला, थांब, काही बोलू नको. कैवल्य माय फ्रेंड, आता जस्ट आय फ्रेझिंग यू. फ्रेझिंग नाही, प्रेझिंग यू. स्कॉलर, मग इकडं स्कॉलर मी रे, तो कुत्रा ज्याची शेपूट वाकडी ती वाकडीच राहते ना. घरातला सगळ्यात नालायक माणूस मी, कैवल्य. येस, तो कैवल्य आहे. नालायक कुत्रा, शेपूट वाकडी ते वाकडी. कैवल्य. स्कॉलर, हा, मी सुजय. कोण? मी इथे आहे. मग मी हात कोणाचं पकडलं? मी राकेश. भाऊजी, तर तुम्ही जागा का बदलता सारख्या सारख्या? माझा गोंधळ होतो ना. ते सगळं ठीक आहे, पण किती बोललास तू कैवल्याला? नाही, मान्य आहे, तो कुत्रा आहे. तो कुत्रा आहे. तू किती बोललास त्याला? स्कॉलर, एवढं काही बोललो नाहीये मी. आणि चालतं मित्रांमध्ये तेवढं. कैवल्य बेस्ट फ्रेंड आहे माझा. कैवल्य. कैवल्य. काय रे आशुतोष? मी गंमत करत होतो रे. अरे खरी गंमत तर किंजल घरी आल्यावर येणार आहे रे आशुतोष. हा? अरे हो, पण तू ती गंमत बघणार कसा? तुला दिसतच नाही ना. हा, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. बघ हा, आता बघ किंजल आल्यावर हा कुत्रा कसं कुत्रेगिरी करतो ते. हा? कैवल्य नको नको ना, कैवल्य असं वागू नकोस ना. अरे आंधळे आहे, तो गेलाय. आता इथे मी आहे, सुजय. स्कॉलर, HELP. 1 मिनिट. आज पहिल्यांदा इंग्रजी स्पेलिंग बरोबर म्हटलायस. मी तुझी हेल्प करणार. मी पण राहिलो असतो, पण मला जरा उशीर होतोय. नाही नाही, नका भाऊजी, तुम्ही अजिबात उभं राहू नका. ते मगाचचे राहिलेले 500 रुपये देत आहे का सांगू? नाही, येतो. याने तुझ्याकडनं 500 रुपये घेतले? हो ना स्कॉलर, काय नालायक आहे रे हा. खूप नालायक आहे. एकदम कैवल्य सारखा. हॅलो किंजल. हाय. वेलकम किंजल. हॅलो आशू. हॅलो हॅलो. बस बस. किंजल, बस ना बस ना. तू सोडेल तर मी बसेल ने. तुला दिसत नाहीये, ऐकू येतंय ना. सोड म्हणतीये ती हात. आता सोडला ना हात, बस की. मी तर कधीच बसले. निवांत बस.
निवांत. वा, समोरासमोर बसलेले आहात तर मी आता तिकडे बसतो. हा, उजवीकडे समोर. हा, काहीही लागलं तरी हाक मारायची. जोरात हाक मारायची. हा? तुम्ही बोला. हे घे. थँक्यू. हा, माय सिस्टर, व्हेरी गुड कुकिंग. आले. काय? हे घे. अय्या, किती गोड आहे हे घड्याळ. सोनेरी आहे, छान वेळ दाखवतंय, मस्त आहे घड्याळ. शू मस्त आहे. असारखं आगड पाचड चालते. एकदम बॅड टायमिंग दाखवते. रिपेअर करून आण. हाय किंजल. हाय. झालं माझं बॅड टायमिंग सुरू. हाय किंजल. यू लुकिंग गॉर्जियस टुडे. थँक्यू. सच अ नाइस ड्रेस. सच नालायक यू आर. साचे. And lovely earrings. बिंदी पण खूप छान आहे. आज काय विशेष किंजल? काय 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 विशेष आहे? आज काय विशेष आहे? विशेष काय असेल तर तुला काय कळणार आहे की? आशू, हा कैवल्य बघ, माझं किती वखाण करते. वखाण? कौतुक है ना? साचे. आणि तू माझ्या फ्रेंडने तरी माझं कधी वखाण नाही करत. नो 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 किंजल, आय डू प्रेज. हा, हा हा. येस. वा वा, काय मस्त कलर आहे ड्रेसचा. राणी कलर. वा. आणि मी तुला म्हणतो ना, मी तुला सांगणारच होतो की तू ना नॉर्मल घालतेस ना, त्याच्यापेक्षा हा पंजाबी ड्रेस फार चांगला दिसतो तुझ्यावर. असं मस्त आहे मस्त आहे हा. बिंदी वगैरे. तिने पंजाबी ड्रेस नाही घातलाय. पंजाबी ड्रेस नाही घातलाय. रेवा दे ना आशू, तुझं ना माझ्याकडे लक्षच नाही कधी. अरे तू माझा सच्चा दोस्त असता ना, सच्चा फ्रेंड, तर तुला कळलं असतं. नो 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 किंजल, आय बेस्ट फ्रेंड. रेवा दे ना आशू, तू जाऊ छू. किंजल थांब. ऐक ना. घड्याळ दे. 1 मिनिट. तुझं घड्याळ घेऊन जा. तसंही आशू ते रिपेअर करू शकणार नाही, त्याला दिसत नाहीये. स्कॉलर, तू कैवल्याची भाषा का बोलतोय? सॉरी, आता मी माझी भाषा बोलतो. किंजल, सकाळपासून आशूचा चष्मा मिळत नाही. चष्मा घातला नाही की त्याला काहीही दिसत नाही, तो आंधळा होतो. हे तुला कळलं तर तू त्याला काय म्हणशील या भीतीने तू ते तुझ्यापासून लपवतोय, आणि त्यामुळे हे सगळं नाटक चाललं. आशू, तुला चष्म्या वगैरे काय पण दिसत नाही? अरे मग पहिला सांगायचं नाही. मी फोकट मध्ये तुला एवढं बोलले ना. आशू, मला वाटली खबरच नव्हती तू माझा एवढा विचार करते. आणि हे गधेडा, तुला चष्म्या वगैरे काय पण दिसत नाही ना, त्याचा मला काय पण फरक पडत नाही. सच्चे, कारण तू माझा एकदम बेस्ट स्टुडंट आणि बेस्ट फ्रेंड छे. मी तुला हर्ट केलं ने, सॉरी आशू. नो 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 किंजल, नो सॉरी, नो थँक्यू इन फ्रेंडशिप. तुम्हाला किती किती समजून घेते. ठरलं, आज तुझ्या आणि माझ्या आड काही आलं ना तरी सुद्धा मला तुला सांगायचंय. ओ माय गॉड, इतिहास घडतोय. आय
आय हा आय I will go to the doctor and check my eyes. Say. Ha. I will go to the doctor and check my eyes. Good boy. ચાલ હું આવું છું અને પછી माझं ઘડિયાળ છે ને એ રિપેર કર અને मला ઘરે आणून દે. ઓકે? બાય. આવું છું. आजचा दिवस इतका वाईट गेला पण शेवट कसला गोड झालाय. बस आता मला चष्मा नाही भेटला ना तरी चालेल. अय्या. नक्की नक्की.